Download the ZEE5 app now. झी मराठीवरील 7व्या मुलीची 7वी मुलगी या मालिकेत सध्या अनेक रंजक वळणं पाहायला मिळतायत। तर आता अस्तिका तिच्या खऱ्या रूपात येऊ पाहतीये। तर आता साधू कलियुगात सुद्धा यज्ञ करणार आहेत। हे यज्ञ करत असताना तुमचा सामना विरोचकाच्या नागाशी होणार असल्याचं नेत्रा त्यांना सांगते। तर या यज्ञावेळी नेत्रामध्ये साक्षात त्रिनयना देवीचं रूप साधूंना दिसणार आहे। पाहुयात मालिकेचा हा खास प्रोमो। दुष्ट शक्तीशी सामना करायला संयम आणि निग्रह ही दोनच दिव्यास्त्र वापरता येतात। रामाच्या सेतूत जेवढा वाटा खारीचा तेवढाच माझा वाटा त्रेतायुगातील युद्धात होता आई। आणि तोच विश्वास आता जागवण्यासाठी कलयुगात सुद्धा मला एक यज्ञ करावा लागेल। पण आई, त्या यज्ञात तुला येऊन आहुती द्यावी लागेल। हा यज्ञ होत असताना तुमचा सामना विरोचकाच्या नागाशी होणार आहे। मी त्रिनयना देवी आईचा भक्त आहे। या त्रिनयना देवीच्या युद्धात माझ्या प्राणांची आहुती गेली तरी मला चालेल, पण हा यज्ञ होणार। त्रेतायुगापासून तुझी सेवा करतोय, पण तुझ्या दर्शनाचा योग आजवर आला नव्हता। त्रेतायुगातला विरोचक कलियुगात मनुष्य रूपात अवतरला आणि त्याचा वध करण्यासाठी तू सुद्धा मनुष्य रूपात अवतरली आहेस। फक्त मनुष्य देह धारण केल्यामुळे तूच योजलेल्या नियतीची तुला कल्पना नाही। नेत्राचं हे दैवी रूप आता सगळ्यांना कळणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मालिकेत आता पुढे काय घडणार यासाठी तुम्ही उत्सुक आहात काय, हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा। मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राइब करा राजश्री मराठी शोबज। Download the ZEE5 app now.